क्रांतिकारी जय भीम, जय भारत, जय संविधान. मित्रांनो, जगातील सर्वात मोठी भीम जयंती करणारा जिल्ह्यामध्ये एक देखील नगरसेवक नाही मित्रांनो. तो म्हणजे सोलापूर. हे तर सोलापूरचं झालं. अमरावती, मुंबई, पुणे, नागपूर, परभणी अशा बऱ्याच जिल्ह्यामध्ये भीम विचाराचा एकही नगरसेवक नाही मित्रांनो. एकही नगरसेवक नाही भीम विचाराचा, भीम अनुयायी एकही नाही. किती शोकांतिका बोलायची. पहिला आपण सोलापूरकडे यावं. सोलापूरमध्ये 300 ते 450 मंडळ एकत्र येऊन भीम जयंती साजरी करतात. जगातील सर्वात मोठी भीम जयंती साजरी केली जाते. कुठे? सोलापूर जिल्ह्यामध्ये. पण तिथे साधा नगरसेवक नाही मित्रांनो. साधा नगरसेवकला फक्त आणि फक्त 5 ते 6 हजार मतदान लागतात. आमदारकीचं तर जाऊ द्यावं, त्याला खूप मोठी ताकद लागते. 2-3 लाख मतदान लागतात. पण नगरसेवकला साधा 5,000 मतदान नाही भेटू शकले. एक नगरसेवक नाही भेटू शकला. सोलापूर जिल्ह्यामध्ये लाज वाटते, लाज. जिथे महामानवाची सर्वात मोठी जयंती साजरी केली जाते. महामानवाची जयंती तिथे साजरी होते सगळ्यात मोठी. पण इतर जे महापुरुष आहेत त्यांच्या देखील जयंत्या तिथे साजऱ्या केल्या जातात मोठ्या उत्साहाने. असाच का तो वैचारिक वारसा असलेला सोलापूर जिल्हा, जिथे वैचारिक वारसा असलेला एकही नगरसेवक नाही, एकही आमदार नाही, एकही खासदार नाही, एकही मंत्री नाही. मंत्री, आमदार, खासदार तर जाऊ द्या, एकही नगरसेवक नाही. एकही नगरसेवक नाही सोलापूर जिल्ह्यामध्ये, जिथे जगातील सर्वात मोठी भीम जयंती ही वैचारिक भीम जयंती म्हणून साजरी होते. मोठमोठे बॅनर लावतात, मिरवणुका काढतात आणि त्या मिरवणुकांमध्ये काही ना काही शिकण्यासारखं असतं. हे लोकांना शिकवतात. पण हे कधी शिकणार कोणाच ठाऊक. हे लोकांना महापुरुषाचं ज्ञान देतात. पण हे महापुरुषाचं ज्ञान हे लोक कधी घेतील काय माहिती. हे लोक जगाला सांगतात की महापुरुष असे होते, महापुरुष तसे होते. पण तेच महापुरुष स्वतःला कधी सांगतील काय माहिती. खूप म्हणजे खूप वाईट परिस्थिती मित्रांनो. खूप वाईट परिस्थिती. देशाची, राज्याची, जिल्ह्याची आणि शहराची आणि गावाची देखील. साधा नगरसेवक निवडून आणू शकत नाही म्हणले आपली लायकी काय आहे? महापुरुषाची जयंती करायची लायकी काय आपली?